जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर विधानसभा मतदारसंघात 2024च्या निवडणुकीत पुन्हा एकदा गिरीश महाजन यांनी आपला दबदबा कायम ठेवत 7व्यांदा विजय संपादन केला आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे आणि भाजपाचे गिरीश महाजन यांच्यात चांगली चुरस लढत झाली। गिरीश महाजन यांनी 1,28,667 मतांचे मोठे मताधिक्य घेत निवडणुकीत बाजी मारली, तर दिलीप खोडपे यांना 1,01,782 मते मिळाली। या तुलनेत 26,885 मतांनी गिरीश महाजन यांना आघाडी मिळाली। गिरीश महाजन यांच्या विजयामुळे भाजपाच्या जामनेरमधील वर्चस्वाला पुनश्च अधोरेखित करण्यात यश आले आहे। या विजयाने मतदारसंघात गिरीश महाजन यांचा प्रभाव आणि लोकांमध्ये असलेला विश्वास पुन्हा सिद्ध झाला आहे। या निवडणुकीत झालेली चुरस आणि मिळालेली आघाडी पाहता जामनेरमधील राजकारण अजून काही काळ गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। गिरीश महाजन यांच्या विजयानंतर जामनेर शहरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत भव्य विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या विजय रॅलीत गिरीश महाजन यांनी देखील डीजेच्या तालावर ठेका धरत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला। यावेळी JCBच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली। या आनंदोत्सवात डंपरच्या ट्रॉली भरून गुलाल आणून अक्षरशः गुलालाची उधळण करण्यात आली। या प्रसंगी संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले, तर लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते या विजय रॅलीमध्ये सहभागी झाले होते। मतमोजणीला आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। आपण बघू शकतोय की या ठिकाणी आता मोजणी प्रक्रिया ही थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। तर या ठिकाणी कार्यकर्ते देखील आपल्याला येताना दिसत आहे। त्याचबरोबर पोलिसांचा एक बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मतमोजणी ह्या ठिकाणी 25 फेऱ्या होणार आहेत आणि जवळजवळ 22 टेबल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मतमोजणी केंद्रावरती कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये किंवा कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। ज्यांना परवानगी देण्यात आलेली आहे अशाच लोकांना या ठिकाणी पोलीस मतमोजणी केंद्रामध्ये सोडताना आपल्याला दिसत आहे। वो क्या नहीं, वो कुछ नहीं, वो अंदर वो जगह कम थी इसलिए शायद टाइम लगेगा, एडजस्टमेंट करा कुछ नहीं। उभे राहिला जागा खड़ा म्हणून ते मतमोजणी केंद्रावरती जो भोंगळ कारभार झालेला आहे आणि एका उमेदवारासाठी जवळजवळ 22 प्रतिनिधी हे आज सोडण्यात आलेले होते। एकूण जामनेर विधानसभेला 10 अपक्ष असे 10 उमेदवार होते आणि प्रत्येकाचे 22 म्हणजे 220 लोक यांची या ठिकाणी उभं राहण्याची व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे त्यांनी तूर्त मतमोजणी प्रक्रिया ही थांबवण्यास सांगितलेली आहेत। आतमधून जे मतदान उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत ते आपल्यासोबत आहेत, तर आपण त्यांना विचारणार आहोत की नेमका आतमध्ये गोंधळ काय चालू आहे। आतमध्ये अशी परिस्थिती आहे की साधं एखादी बकऱ्या मेंढरासारख्या माणसाला मतगणना प्रतिनिधींना बसवण्यात आलेलं आहे आणि तहसीलदार साहेब इथले म्हणतात की उभे राहून करा। तर आम्ही माणसं आहोत आणि साधी प्राथमिक सुविधा म्हणजे वॉशरूमची सुद्धा व्यवस्था मध्ये नाही आहे। काउंटिंग एजंटला बाहेर यावं लागतं आहे। मला प्रश्न पडला आहे की हे प्रशासनाचं कुठल्या प्रकारचं नियोजन आहे। आतापर्यंत असं कधीच झालं नाही आहे। साधं म्हणजे एक माणूस खुर्चीवर बसला असताना दुसऱ्या माणसाला चालता येत नाही आणि खरोखर म्हणजे माझ्या हायर प्रशासनाला विनंती आहे की या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जरा याची चौकशी झाली पाहिजे। तर आपण बघू शकताय की या ठिकाणी उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आपल्या या संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत। त्याचबरोबर जो गोंधळ चालू आहे तो अद्यापपर्यंतही चालू आहे। आपण बघू शकतोय की ज्या ठिकाणावरून मतमोजणी पेट्या घेतल्या जात आहेत त्याच ठिकाणी उमेदवार प्रतिनिधी हे गोंधळ करताना आपल्याला दिसत आहेत।
तर आपण बघू शकतोय की या ठिकाणी आतापर्यंत 10 फेऱ्यांची मतमोजणी ही झालेली आहे आणि 10 फेऱ्यांमध्ये या ठिकाणी जवळपास गिरीश महाजनांना 11,268 मतांची आघाडी या ठिकाणी मिळालेली आहे। त्यांचे जे समर्थक आहे गिरीश महाजनांचे आपण बघू शकतायत की किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि जल्लोषही ते या ठिकाणी आपल्याला साजरा करताना दिसत आहे। एक रुग्णवाहिका आपल्याला जाताना दिसते, तिला देखील कार्यकर्त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे रस्ता करून दिलेला आहे आणि रुग्णवाहिका ही जळगावच्या दिशेने रवाना होत आहे। तर या ठिकाणी जे गिरीश महाजनांवरती खरं प्रेम करणारी जी कार्यकर्ते मंडळी आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। दादा, आपण या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले नेमकं काय म्हणताय? आम्हाला भाऊशी कोणीच आवडत नव्हता, भाऊच येणारे होते, फक्त भाऊ। आम्ही जेव्हाची वोटिंग चालू केली भाऊ करताच केली। आपण बघू शकतो या ठिकाणी की या ठिकाणी घोषणाबाजी जोरात चालू झालेली आहे आणि आपण बघतोय की कार्यकर्ते या ठिकाणी खूप मोठा असं जल्लोष करत आहे। या ठिकाणी बघितलं आपण की कार्यकर्ते किती मोठ्या जल्लोषात गिरीश महाजन यांच्या घोषणा देत आहे। तर प्रत्येक कार्यकर्त्याच्या तोंडावरती गिरीश महाजन यांच्या विजयाचा जल्लोष आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आपण बघू शकतोय या ठिकाणी जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी खूप मोठा असा जल्लोष साजरा करत आहे आणि आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की या ठिकाणी गिरीश महाजनांचा जो विजय झालेला आहे या ठिकाणी हे सर्वच जण याचे साक्षीदार आहेत की गिरीश महाजनांचा हा विजय या कार्यकर्त्यांच्या जोरावर झालेला आहे। गिरीश भाऊ यांच्याकडे महाराष्ट्र राज्याची जबाबदारी मोठी असल्या कारणाने ते बाहेर असल्याने सर्व काही ही जी खिंड आहे ही जी लढवण्यात आलेली होती तर ही कार्यकर्त्यांच्या जोरावर लढवण्यात आलेली होती आणि कार्यकर्त्यांनी खरोखर हा गिरीश महाजनांना यशाचा तुरा या ठिकाणी जळवलेला आहे। आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत। भारतीय जनता पार्टीचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पष्ट बहुमत आपल्याला दिसतंय। त्यानंतर गिरीश भाऊंचं 15 फेऱ्या पूर्ण झालेल्या या 15 फेऱ्यांमध्ये गिरीश भाऊ 16 ते 20 हजारापर्यंत आता पुढे आहे। गिरीश भाऊंना 30 हजारापर्यंत मताधिक्य मिळेल असा या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। भारतीय जनता पार्टीचा तर आपण बघू शकतोय की JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलने पूर्ण तालुका पिंजून काढलेला होता आणि प्रत्येक ठिकाणावरती आपण सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या होत्या आणि त्यातून सर्वसामान्य नागरिकांनी जो कौल दिलेला होता, जो JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलने जो कौल घेतलेला होता तो कौल पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे। JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलने काढलेला होता तो अगदी यशस्वी या ठिकाणी ठरताना आपल्याला दिसत आहे। सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया या JBN महाराष्ट्रानेच दाखवलेल्या आहेत। JBN महाराष्ट्राला इतर पक्षांनी ट्रोल देखील करण्याचा प्रयत्न केला, बिकॉज मीडिया म्हटली गेली, परंतु
ज्या वेळेला आता हा सर्वसामान्य नागरिकांनी गिरीश महाजन यांचा विजय केलेला आहे, तर यावरून समजतंय की जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलचा कौल हा खरा ठरलेला आहे. एकदम 100% सत्य आहे. जेबीएन न्यूजने आतापर्यंत दिलेला कौल 100% सत्य राहिला होतो राहणार आणि भाऊंचा विजय हा निश्चित होता. हा अगोदरच तुम्ही घोषित केलेला होता. तुमचा कौल हा कधीच खोटा ठरणार नाही. म्हणून हा जनतेचा विजय आहे. सामान्य जनतेचं राजकारण जे पेरलं गेलं ते सर्व मोडीच काढलं. संपूर्ण समाज हा भाऊंच्या पाठीशी आहे आणि भाऊ इतक्या मान विजय होणं हे महाराष्ट्रामध्ये गौरवाची बाब आहे. तर आपण बघू शकतोय की या ठिकाणी जामनेर विधानसभा निवडणुकीचा हा निकाल जाहीर झालेला आहे आणि मंत्री गिरीश महाजन हे पुन्हा 7व्यांदा अत्यंत अशा मताधिक्याने पुन्हा निवडून आलेले आहेत आणि ही जी निवडणूक समजली जात होती एकतर्फी होणार, परंतु ती पूर्णपणे बीजेपीच्या एकतर्फी ही निवडणूक झालेली आहे. या निवडणुकीमध्ये जी मुसंडी मारली गेलेली आहे, जे मताधिक्य मंत्री गिरीश महाजन यांना मिळालेलं आहे ते आपण बघू शकताय आणि आपण हे देखील हे बघू शकतोय की त्यांची विजय रॅली आहे ती विजय अरे बाबा तुम्ही दिसणारच आहे. ती विजय रॅली आपण बघू शकताय की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निघालेली आहे आणि सर्व खेड्यापाड्यावरची जनता या ठिकाणी आलेली आहे. त्याचबरोबर जामनेर जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलने जो एक सर्वे केलेला होता, जो मतदारांचा कौल घेतलेला होता, तो कौल पुन्हाच एकदा सत्य ठरलेला आहे आणि जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलने जो कौल दिलेला होता की या मतदारसंघामध्ये फक्त गिरीश महाजन आणि गिरीश महाजन हेच विजय होणार, हा सत्याचा निकाल झालेला आहे. आपण याच्याच प्रतिक्रिया जाणून घेऊया. आज महाराष्ट्राची रणधुमाळी चालू होती विधानसभेची. त्या विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये भारतीय जनता पार्टी तसेच महायुती यांनी अतिशय मोठं यश या महाराष्ट्रामध्ये संपादन केलेलं आहे. त्याच पद्धतीने जामनेर विधानसभा मतदारसंघामध्ये इतर लोक भरपूर म्हणत होते, भरपूर वादविवाद चालू होत्या की एक जातीपातीचं राजकारण केलं जाणार होतं. एक विशिष्ट समाजाचा गट हा म्हणत होता की आमचाच आमदार होणार, तर यावरती आपण काय म्हणणार? भारतीय जनता पार्टी तसेच जामनेर तालुका कुठलंही जातीपातीचं राजकारण याच्यातून आपल्याला सिद्ध होतं की कुठल्याही पद्धतीचं जातीपातीचं राजकारण हे भारतीय जनता पार्टी तसेच जामनेर तालुका खपवून घेत नाही. तसेच भारतीय जनता पार्टी ही एक जातीपातीचं राजकारण न करता सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व समाज हा समभाव ठेवून राजकारण करत असते आणि त्याच उद्देशाने त्याचबरोबर महाविकास आघाडीने जेमतेम लोकांच्या सत्तेचा जातीचा दरबाजा हे करून लोक जमावून ते सभा घेतली होती. त्याचबरोबर आपल्यासोबत अजून हे काका देखील आहे, यांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेणार. काय वाटतं आपल्याला? भाऊ आता जागृत 5 वर्ष निरंतर काम करत असता. भाऊ संकटमोचक आहे. भाऊ कधीही जातीपातीचं राजकारण करत नाही. हा उदो जो झाला तालुक्यामध्ये याला कधीही भाऊने खतपाणी घातलेलं नाही. भाऊ खऱ्या अर्थाने या कर्तव्यनिष्ठ असा माणूस या तालुक्यासाठी दिन दुबड्यांचं कैवारी आहे. सत्य वस्तुस्थिती म्हणजे अशी संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊच आहे आणि तालुक्यासाठी विकासाचा रथ घेऊन आणणारा माणूस हा गिरीश भाऊच आहे. कट करून घेतला लगेच. त्याचबरोबर आता या ठिकाणी पौर कसब्याचे सरपंच देखील आहेत, तर आपण त्या सरपंचांकडून जाणून घेणार आहोत की पौरला जवळजवळ 2 सभा झाल्या. दोघं सभेमध्ये जवळजवळ खूप मोठी अशी गर्दी जमा करण्यात आलेली होती. जी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जी सभा आयोजित केलेली होती, तर त्याबद्दल खूप मोठी अशी गर्दी जमा झालेली होती. तरी देखील आपण जे यश आहे ते भारतीय जनता पार्टीकडे खेचून आणण्यासाठी कशा प्रयत्न केले? सर्व जामनेर तालुक्यातील मतदारांनी भाऊंवर विश्वास ठेवून काम करून सर्व जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून मुस्लिम समाज, तडवी समाज भाऊंच्या कामाची कार्याची पावती भाऊंना मिळणारच होती, हा मला विश्वासच होता. परंतु भाऊंनी जे कार्य केलेलं आहे सर्व समाज बांधवांनी तसेच पौरगाव वगैरे सर्वांनी भाऊंच्या पाठीशी राहून विजय खेचून आणला. त्याबद्दल जनतेचे मी आभार मानतो. जवळपास गिरीश महाजन यांचा विजय या ठिकाणी होताना दिसत असल्यामुळे कार्यकर्ते अगदी जल्लोषात आहे. आपण बघू शकतायत की अक्षरशः या ठिकाणी JCB द्वारे पुष्पांची वर्षाव करण्यात येणार आहे. याकरता
या ठिकाणी JCB देखील दाखल झालेले आहेत. कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह आहे. ही जी निवडणूक होती ही निवडणूक फार मोठी चुरशीची असल्या कारणाने सर्व महाराष्ट्राचं लक्ष हे या निवडणुकीकडे लागलेलं होतं. या ठिकाणी गिरीश महाजन यांचे काही समर्थक आहे ते घोषणाबाजी करताना आपल्याला दिसत आहे. तर जे आहेत गिरीश भाऊंचा हा विजयाबद्दल. गिरीश भाऊचं या विजयावर फक्त लाडक्या बहिणींना सर्वांना सांगितलंय की गिरीश भाऊंना प्रचंड मतांनी विजय करा. आता सगळ्यांना समर्थकांना दिसत आहे की गिरीश भाऊ लाखोच्या संख्येने विजयी होत आहे. फटाके फुटत आहे, गुलाल उडत आहे, सर्व कार्यकर्ते एकदम जल्लोषात आहे. जय श्रीराम. हा फक्त गिरीश भाऊचा विजय नसून सर्व कार्यकर्त्यांचा विजय व लाडक्या बहिणीचा विजय. जो विकास केला गिरीश जामनेर तालुक्यात अजून काय गिरीश भाऊच्या पर्याय नाही. जामनेर तालुक्याच्या विरोधात काही शरद पवार बी उभा राहिला तरी बारी पडेल. शरद पवार बी, राहुल गांधी उभा राहिला तरी बरी पडेल. सर्वसामान्य कार्यकर्ते हे मोठमोठ्या नेत्यांची नावं घेत आहे आणि ते म्हणतायत की गिरीश महाजनांच्या विरोधात कोणीही उभं राहिलं तर तो या ठिकाणी पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की गिरीश महाजन हे विजय होणार आहे. तर तो कौल आमचा कसा लावला. जे न्यूज चॅनल आहे त्यांनी ग्रामीण भागात जाऊन जो सर्वे केला होता त्यांनी असं कुठेही त्या ठिकाणी विरोधकांनी त्यांना सांगितलं होतं की बाबा पेड न्यूज आहे, पैसे घेऊन बिकाऊ घेतलेला आहे. आणि पण तुमची जी टीम होती ती ग्रामीण भागातल्या मतदारांशी संपर्क करत होते. त्या मतदारांचा कौल तुम्ही घेत होता. कारण जामनेर तालुक्याचा सर्व जनतेचा विश्वास हा महाराष्ट्राचा संकटमोचक आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्यावर विश्वास होता आणि त्यांनी तो ठरवला. अनेक विरोधांनी अनेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला पण जामनेर तालुक्यात त्यांना ते हाणून पडलं. आणि या ठिकाणी आपण सर्व समाजाच्या लोकांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्या ठिकाणी आपल्याला गिरीश भाऊ प्रचंड प्रेम करतात. या ठिकाणी गिरीश भाऊ या जामनेर तालुक्याचे भाग्यविधाते पुन्हा एकदा 7व्यांदा म्हणजे रेकॉर्ड या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीत सर्वाधिक वेळा निवडून येणारे आमदार म्हणजे आपले गिरीश भाऊ आहे. आणि या ठिकाणी मी JBN जे महाराष्ट्र न्यूज यांचे सुद्धा आभार मानतो. त्यांनी जो सर्वे केला त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आज जल्लोष होतोय. हा पूर्ण तालुक्याचा विजय आहे. त्या ठिकाणी फिरले सुद्धा तालुक्याचे ही निवडणूक कार्यकर्त्यांनी जनतेचा विजय हा कार्यकर्त्याचा विजय बघितलं. या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की हा जनतेचा विजय आहे, कार्यकर्त्यांचा विजय आहे. अशा पद्धतीची आपल्याला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आणि JBN महाराष्ट्र न्यूजने जो सर्वे केलेला होता तो परिपूर्णपणे यशस्वी ठरलेला आहे. ह्या देखील प्रतिक्रिया इथल्या सर्व या भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्याला यावेळी दिलेल्या आहेत. विधानसभा निवडणूक 2024 या निवडणुकीचे निकाल आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाहीर झाले असून जामनेर मतदारसंघामध्ये गिरीश महाजन विरुद्ध त्यांचे सहकारी असलेले दिलीप कोडबे यांच्यामध्ये चुरशीची जी लढत वाटत होती ती लढत चुरशीची नव्हता, अत्यंत एकतर्फी होत असलेली इथं आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि गिरीश भाऊ महाजन यांचा मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजय झालेला आहे.
आपण बघू शकता या ठिकाणी गिरीश महाजनांच्या विजयानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठा जल्लोष सुरू आहे। या ठिकाणी बघितलं तर JCBच्या माध्यमातून 50 ते 100 JCBच्या सहाय्याने या ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे। तसेच मोठं ट्रक कंटेनर भरून या ठिकाणी गुलाल देखील उधळण्यात येत आहे। तर असे एकंदरीत मंत्री गिरीश महाजन यांनी आपला गड राखलेला आहे। 7व्यांदा गिरीश महाजन जामनेर मतदारसंघातून यावेळेस निवडून आलेले आहे आणि एक विक्रम या ठिकाणी त्यांनी इतिहास असा रचलेला आहे। बरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 100% जागा या आम्ही शाबूत ठेवलेल्या आहेत। एवढा मोठा निकाल उत्तर महाराष्ट्राने या ठिकाणी दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार। पण महाराष्ट्रातील सर्वच मतदारांनी, विशेष करून आमच्या भगिनींनी, शेतकऱ्यांनी, तरुणांनी, विद्यार्थ्यांनी, सर्वांनी आश्चर्यकारक असा निकाल या ठिकाणी लावलेला आहे। मला वाटतं अपेक्षाही नव्हती, कुठला सर्वेही नव्हता, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इतका चांगला निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लावलेला आहे। जनतेने कौल दिलेला आहे, महायुतीच्या बाजूने या ठिकाणी दिलेला आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभेच्या वेळी आम्ही जे मागे पडलो होतो त्यानंतर आम्ही पुन्हा त्यातून खूप शिकलो। तो खोटा नरेटिव्ह त्यावेळेला सेट केला गेला होता, तो आम्ही बाजूला केला आणि अगदी केंद्रीय नेत्यांपासून आमच्या सर्व अतिशय सूक्ष्म नियोजन या निवडणुकीचं आम्ही केलं। आमच्या परिवारातील सर्व घटकांनी या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत घेतली, काम केलं आणि आजचा हा जो यश आहे हे त्याचंच फलित आहे मला असं वाटतं। भाऊ, राज्यात महायुतीचं पुन्हा सरकार स्थापन होत आहे, मुख्यमंत्री कुणाचा ही चर्चा निश्चित आमची अपेक्षा हीच आहे की आता देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत, कारण एवढ्या मोठा स्ट्राईक रेट आमचा आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचे आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत, त्यामुळे आम्हाला साहजिक आहे, आम्हाला वाटतं की आमचा नेता आज मुख्यमंत्री या ठिकाणी व्हावा। जामनेरमध्ये विरोधकांनी मोठ्या गप्पा केल्या होत्या की आम्ही लीड घेऊन विजयी होऊ, काय सांगाल त्यांना? काय ते दरवेळेलाच करतात। मी 7व्यांदा निवडून येतोय। शरद पवार साहेबांनी सांगितलं तर काही करा, जयंत पाटील साहेब म्हटले काही करा, पण गिरीश महाजनांना हरवा, यावेळेला त्यांना हरवायचं आहे। मध्येच काही वेळेला जरांगे पाटलांनी सांगितलं की मला गिरीश महाजनांना पाडायचं आहे, सर्वांनीच म्हटलेलं होतं। पण आपल्याला माहीत आहे भारतीय जनता पक्षाचा हा गड आहे। माझी विधानसभा जी आहे जामनेर तालुका, जळगाव जिल्हा हा भाजपचा युतीचा गड आहे, इथे कोणीही त्याला भेदू शकत नाही। आणि म्हणून पुन्हा मतदारांनी 7व्यांदा, सोपी गोष्ट नाही, सतत 7 वेळा या ठिकाणी निवडून येणं ही सोपी गोष्ट नाही आहे, पण जनतेने, मतदारांनी, कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मला पुन्हा निवडून दिलेला आहे, माझ्यावर विश्वास दर्शवलेला आहे। निश्चित तो मी सार्थ ठरवेल। पुन्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार। नाही, माझी अशी कुठली इच्छा नाही, अपेक्षा नाही आहे। आमच्याकडे सगळे निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात, त्यामुळे मला काय कोणत्या पदावर बसावं नाही बसावं हे पक्ष ठरवतील। माझी कुठली आजपर्यंत मी असं बोलून दाखवलेलं नाही, की पुढे भविष्यामध्ये सुद्धा बोलून दाखवणार नाही। आमच्याकडे अशी पद्धत नाही, ही आमची शिस्त नाही। लवकरच काही कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। त्यांचे लाडके भाऊ आज 7व्यांदा परत एकदा आमदार झालेले आहेत आणि खूप छान असं वातावरण आहे जामनेर तालुक्यात आज आहे। रॅलीमध्ये सर्वजण सामील झालेले आहेत। आपल्यासोबत ज्येष्ठ नेते संजय दादा गरुड हे देखील आहेत, तर आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। दादा, हा जो विजय आहे हा कशा पद्धतीने आपण खेचून आणलेला आहे? मुद्दा ही लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है। माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांचं केलेलं काम प्रत्येक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी, सगळ्या समाजातील सर्व धर्म समभाव मानणारा, सर्व जाती जमातीचा विकास करणारा, साधणारा अशा नेत्याला मतदारसंघात न फिरू देता कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि गिरीश भाऊंना एवढ्या अटीतटीच्या याच्यामध्ये 30,000 मतांनी निवडून दिलं। या मतदारांचे, या कार्यकर्त्यांचे, या नेत्यांचे, लाडक्या बहिणींचे जेवढे आभार मानले तेवढे कमी आहे। त्याचबरोबर आपल्याला दादांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सर्वांचा या ठिकाणी त्यांनी आभार देखील व्यक्त केलेला आहे। निवडणुकांमधून हे पूर्णपणे स्पष्ट झालं आहे की जामनेर विधानसभा मतदारसंघामध्ये डंका फक्त गिरीश भाऊंचाच वाजणार। एकच भाऊ, आज जामनेर विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी दाखवून दिलंय की ते कोणत्याही जात, धर्म यांच्या पलीकडे जाऊन विकास कामांच्या भरोशावर व अर्ध्या रात्री जो माणूस आपल्याला कामात पडतो त्यांच्या पाठीमागे अतिशय
ताकदीने सगळ्यांनी उभं राहून गिरीश भाऊंना भरगोच्च मतांनी असं विजयी केलेलं आहे। जात पात धर्म आम्ही नेहमी सांगत आलो की भाऊंकडे हा विषय काहीच नसतो आणि खरोखर जामनेर तालुक्यातल्या लोकांनी हे सर्व दाखवून दिलं आहे की जात पात धर्म काही न पाळता फक्त कामाच्या आणि विकासाच्या भरोशावर गिरीश भाऊंना भरगोच्च मतांनी विजयी करून दिलेला आहे। सोबतच पूर्ण महाराष्ट्राचा कौल बघता सत्तेमध्ये महायुती सरकार हे बसणार आहे आणि गिरीश भाऊंना खूप मोठं मंत्रिपद आपल्या जामनेरसाठी मिळणार आहे। जामनेर मतदारसंघासाठी या गोष्टीचा फायदा गिरीश भाऊ 100% स्वतःचा कस पणाला लावून करून देतील आणि सर्व मतदारांचे मी भारतीय जनता पार्टी जामनेरतर्फे आभार व्यक्त करतो। आम्ही जामनेर तालुक्यामध्ये पौर या गावामध्ये देखील सर्वे केला होता। त्या ठिकाणावरून सुद्धा एकच कौल आमच्या हाती आलेला होता JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या की गिरीश महाजन हेच विजयी होतील आणि कोणतीही शक्ती त्यांना या ठिकाणी थांबवू शकणार नाही अशा पद्धतीने आम्हाला तिथल्या नागरिकांनी प्रतिक्रिया दिलेल्या होत्या। तो कौल कुठेतरी आमचा हा सत्य ठरलेला आहे। तर आपण याबद्दल काय म्हणणार आहात? जामनेर विधानसभा माननीय गिरीश महाजन यांच्या विजयामध्ये जामनेर तालुक्यातील सर्व दीन दलित सर्व जाती धर्माच्या लोकांनी भाऊंनी केलेल्या कार्याची पावती म्हणून भरघोस मतदान करून भाऊचा आज विक्रमी असा विजय केलेला आहे। भाऊंनी जे व्रत बाळगलेलं आहे की रुग्णसेवेचं मानवता सेवा हीच खऱ्या अर्थानं जनतेची सेवा याचं जे ब्रीद होतं ते ब्रीद खऱ्या अर्थानं भाऊच्या या विजयामध्ये कारणीभूत ठरलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पौर कसब्याचे सरपंच देखील आहेत। तर आपण त्या सरपंचांकडून जाणून घेणार आहोत की पौरला जवळजवळ 2 सभा झाल्या। दोघं सभेमध्ये जवळजवळ खूप मोठी अशी गर्दी जमा करण्यात आलेली होती। जी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जी सभा आयोजित केलेली होती तर त्याबद्दल खूप मोठी अशी गर्दी जमा झालेली होती। तरी देखील आपण जे यश आहे ते भारतीय जनता पार्टीकडे खेचून आणण्यासाठी कशा प्रयत्न केले? सर्व जामनेर तालुक्यातील मतदारांनी भाऊंवर विश्वास ठेवून काम करून सर्व जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून मुस्लिम समाज तडवी समाज भाऊंच्या कामाची कार्याची पावती भाऊंना मिळणारच होती हा मला विश्वासच होता। परंतु भाऊंनी जे कार्य केलेलं आहे सर्व समाज बांधवांनी तसेच पौर गाव वगैरे सर्वांनी भाऊंच्या पाठीशी राहून विजय खेचून आणला त्याबद्दल जनतेचे मी आभार मानतो। महाविकास आघाडीने जेमतेम लोकांच्या सत्तेचा जातीचा धर्माचा हे करून सने लोक जमावून सने ते सभा घेतली होती पौर। त्याचबरोबर आपल्यासोबत अजून हे काका देखील आहेत यांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेणार। काय वाटतं आपल्याला? भाऊ आता जागृत 5 वर्ष निरंतर काम करत असतात। भाऊ संकटमोचक आहे। भाऊ कधीही जातीपातीचं राजकारण करत नाही। हा उदो जो झाला तालुक्यामध्ये याला कधीही भाऊने खतपाणी घातलेलं नाही। भाऊ खऱ्या अर्थाने या कर्तव्यनिष्ठ असा माणूस आहे त्यासाठी दिन दुबड्यांचं कैवारी आहे। सत्य वस्तुस्थिती म्हणजे अशी संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊच आहे आणि तालुक्यासाठी विकासाचा रथ घेऊन आणणारा माणूस हा गिरीश भाऊच आहे। तालुक्यामध्ये झाली होती आणि बाबूदादा निकमांना थांबवण्यासाठी बरीचशी अशी शक्ती देखील लावण्यात आलेली होती। परंतु बाबूदादा निकम हे कोणत्याही शक्तीला आणि कोणत्याही दादागिरीला घाबरले नाही आणि त्यांनी जे सांगितलेलं होतं की माझ्याशी पैज लावा गिरीश भाऊच निवडून येणार आहे। काय सांगतील आपल्याला? काय म्हणणार आपण? माझं काहीच म्हणणं नाही। मी केलं जे भाऊ करता केलं। भाऊ माझ्या पाठीशी आहे म्हणून मी जोराला बोललो बस। विरोधकांकडनं असं कौल असं जाणवलं गेलेलं होतं की बाबू निकम हे खोटं सांगताय की कोणतीही बहीण नाही। त्यानंतर जे आम्ही त्यांना कोणी धमकवलेलं नाही आहे तर यावर काय म्हणणार आपण की विरोधकांनी आपल्याला धमकवलं होतं? त्या दिवशी त्यांना धमकवलं मग अवतीभोवती फिरले त्या दिवशी त्याच्या पायाखालची माती सरकली होती। अच्छा। नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आहेत आणि एक गटनेते या जामनेर नगरपालिकेमधलं एक जे महत्वाचं स्थान आहे ते म्हणजे नाना भाविस्कर महेंद्र भाविस्कर। तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की या विजयाचं मागचं खरं कारण कार्यकर्त्यांचं कसं? सर्वात महत्वाचं मी या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदीजी यांना धन्यवाद देतो की त्यांचं जे विकासाचं विजन आहे
ते महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारले ना आपण बघतायत की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक सुनामी आलेली आहे महायुतीची आणि आपण बघतायत की लोकांनी एकतर्फी विश्वास ठेवलेला आहे. कुठल्याही जातीपातीचं समीकरण न बाळगता विकासाचंच समीकरण या ठिकाणी बाळगण्यात आलेलं आहे. लाडकी बहीणने आम्हाला साथ दिलेली आहे. महिलांचा खास विश्वास आमच्या या सरकारवरती राहिलेला आहे आणि या माध्यमातून आता आपण बघतायत की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या नेतृत्वाची सगळ्यात जास्त चर्चा होती ते संकटमोचक माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्यावरती संकट आलंय असं भासवण्यात आलेलं होतं. परंतु तसं नसून भाऊ पूर्ण इलेक्शन मध्ये आमच्या मतदारसंघामध्ये कुठेच थांबले नाही. शब्द पाळला, विरोधकांचाही शब्द पाळला आणि आज भाऊ एक मताने आपण बघतायत की 27,000 मतांच्या मताधिक्याने 7व्यांदा निवडून आले. 7व्यांदा निवडून आले ही खूप मोठी तपश्चर्या आहे. लोकांना एकाच टर्ममध्ये अँटी इन्कम्पन्सी असते. 7व्यांदा निवडून देणं म्हणजे या जनतेचं एकतर्फी प्रेम आहे. विदाऊट एनी सभा, कुठलीच सभा नाही, कुठलीच प्रचार फेरी नाही, कुठलंच काही करताना भाऊंचा या मतदारसंघात कुठला फेरी सुद्धा नसताना लोकांनी एकतर्फी भाऊंवरती विश्वास ठेवून या ठिकाणी भरभरून मतं दिले. मी त्या माध्यमातून या तालुक्याचे गिरीश भाऊंच्या माध्यमातून मी आभार मानतो. गिरीश भाऊंनी जी आपल्यावरती टाकलेली होती की मी नाही तर माझा कार्यकर्ताच या ठिकाणी आमदारकीला उभा आहे, तर ती आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेली असे या ठिकाणी दिसून येते. हो खरंय, कारण भाऊंचं प्रत्येक वेळेला वागणं असतं की भाऊ जरी महाराष्ट्रावर फिरत असतात पण एक म्हण आहे, घार फिरे आकाशी तिचं चित्त आपल्या पिलापाशी. त्या उक्तीप्रमाणे भाऊंनी आम्हाला सर्व अधिकार दिलेले असतात आणि सांगितलं असतं की माझ्या नानाला भेट, जितूला भेट असतील, सगळे जे काही कार्यकर्ते असतील, ज्या ज्या एरियातले स्थानिक कार्यकर्ते असतील, खेड्यावरचे स्थानिक कार्यकर्ते असतील, त्या सर्वांनी भाऊंनी मंत्री केलेलं होतं, त्या सर्वांना भाऊंनी आमदार केलेलं होतं, त्या सर्वांना अधिकार दिलेले होते. त्यामुळे या ठिकाणी सर्व जे गेल्या 35 वर्षापासून लोकांचा जो विश्वास भाऊंवरती आहे तो आज या ठिकाणी दिसून येतोय. काही रेमंड कंपनीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, तर आपण त्यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत की गिरीश महाजनांचा हा जो 7व्यांदा हा विजय झालेला आहे ते या विजय रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. तर काय म्हणाल आपण? सर्वात प्रथम नामदार गिरीश भाऊ महाजन यांना आम्ही पूर्ण रेमंड परिवाराच्या वतीने या ठिकाणी भाऊंना शुभेच्छा देतो. सर्व महाराष्ट्राला अवगत आहे की संकटमोचक जे भाऊ नामदार गिरीश भाऊ महाजन आहेत यांनी बऱ्याचशा उद्योग क्षेत्रामध्ये क्रांती घडवलेली आहे आणि रेमंड सारख्या कंपनीमध्ये भाऊंनी बऱ्याचशा जामनेरमधील मतदारसंघातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या निमित्ताने सर्व युवा वर्गांनी भाऊंसाठी प्रचंड मेहनत घेतली आणि आम्ही पुन्हा एकदा रेमंड परिवारच्या वतीने भाऊंच्या शुभेच्छा आम्ही ठिकाणी देतो. धन्यवाद. या ठिकाणी रेमंड कंपनीचे कर्मचारी देखील आपल्याला दिसत आहेत की ते गिरीश भाऊ महाजन यांच्या विजयाच्या घोषणा देताना आपल्याला दिसत आहे. आपण बघू शकतोय की या ठिकाणी गिरीश महाजन यांची ही विजय रॅली चालू झालेली आहे आणि हे विजयाचं श्रेय ज्या कार्यकर्त्यांनी घेतलेलं होतं की आम्ही गिरीश महाजनांना विजयच करणार, तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. काय म्हणाल आपण की गिरीश भाऊ महाजन यांच्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न केलेले? खरं तर हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे. त्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जेव्हा प्रेम भाऊवर केलेला आहे त्याचा हा विजय आहे. आणि एकच सांगेल की 2-4 जे दलाल गावामध्ये आहेत, गिरीश भाऊंनी देखील हा उल्लेख केलेला होता की ज्या 2 दलालांनी हे उभं केले करून नाटक उभं करून ठेवलेलं आहे, तर नेमकं ते 2 दलालांचं नाव कळू शकेल का? त्यांचं नाव घेणार नाही, पण एकाला शेठ म्हणतात आणि एकाला मोठा भीम म्हणतात. या दोघांचे धंदे एकच आहे, एक प्लॉट 4 जणांना विकणे, तोड्या पाण्या करणे, त्याचे पैसे त्याच्या खिशात घालणे, स्वतःचा फायदा करून घेणे, बंदर बाट करून खोडपे सरांचे अर्धे पैसे खाऊन गेले. यांनी खोडपे सरांच्या सोबत हे फक्त फायद्यासाठी होते. पण गिरीश भाऊ गेम चेंजर माणूस आहे. यांची एकाची लायकी गिरीश भाऊवर बोलायची नाही आहे. त्यांचा माझा संदेश आहे, तुमच्यापर्यंत जर माझा आवाज पोहोचत असेल तर गिरीश भाऊंची बरोबरी करून दाखवावी, हेच मी त्यांना आवाहन करतो. त्याचबरोबर विलास राजपूत देखील आपल्या सोबत आहेत. तर विलास भाऊ, आपण काय सांगणार या निवडणुकीच्या संदर्भात? निवडणुकीच्या संदर्भातला विषय असा आहे, माननीय गिरीश भाऊ हे आता 7व्यांदा आमदार झाले. खरं कर्तृत्व त्यांच्या कामाचं आहे. त्यांच्या कामावर भरूनच आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला होता. खरं काम करणारा आणि खरं नेतृत्व माननीय गिरीश भाऊ महाजनच आहे. तालुक्यात त्यांना दुसरा कोणी टक्कर देऊ शकत नाही. कोणी किती चॅलेंज केलं तर त्यांना पाडू शकत नाही. ही सर्वसामान्य जनतेची आज जीत झालेली आहे. त्यांचा विजय झालेला आहे. माननीय गिरीश भाऊंना मी सगळ्यांच्या वतीने
समाजाच्या वतीने आणि लाडक्या बहिणींच्या वतीने शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी परमेश्वर त्यांना अशीच बळ देत राहो एवढी विनंती. सामान्यांचा विजय आहे. सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणजे आपले गिरीश भाऊ आहे आणि सगळ्या समाजाला सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे आपले गिरीश भाऊ आहे. गिरीश भाऊंचं एक वाक्य मला नेहमी आठवतं की पद का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन पे चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. हा समाज एक परिवार म्हणून आमच्या परिवाराचे कुटुंब म्हणून आम्ही गिरीश भाऊंना मानतो आणि हा विजय आमच्या कुटुंबाचा आहे, आमच्या सर्व समाजाच्या लोकांचा आहे, सर्वसामान्य लोकांचा आहे. त्याचबरोबर JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलने सर्वे केलेला होता. त्या सर्वेवरती ट्रोल केलं गेलेलं होतं की ही विकत घेतली गेलेली मीडिया आहे. तर जो आम्ही सर्वे केलेला होता तो खरा होता का खोटा होता याबद्दल आपण काय म्हणणार? सर्वप्रथम तर मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने JBN महाराष्ट्र यांचे आभार व्यक्त करतो आणि एक सांगू इच्छितो की जो खरा असतो ना त्याला कसोटी लागते. ही कसोटी तुम्ही पार पाडलेली आहे. JBN महाराष्ट्राचे खूप खूप धन्यवाद. हा सर्वे तुमचा ॲक्युरेट निघाला त्याबद्दल तुमचे सर्वांचे अभिनंदन. भारतीय जनता पक्षाच्या वतीने खूप खूप JBN महाराष्ट्राचे मी हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. महाराष्ट्र नेहमी सत्य दाखवते आणि खरंच तुमच्या पूर्ण टीमचं आणि तुमचं कौतुक करण्यात तेवढं कमी आहे आणि आमच्या पुढील वाटचालीत तुम्हालाही शुभेच्छा राहतील एवढी विनंती. गिरीश भाऊचा असा एकमेव नेता आहे जो सामान्य माणसाचा सुद्धा फोन उचलतो आणि कामं करतो, फोनवर सुद्धा कामं करतो. कार्यकर्ते पण आहे. सर्वप्रथम जामनेर तालुक्यातील सर्व मतदारांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. या जामनेरमध्ये सुरुवातीपासून निवडणूक लागल्यापासून जातीपातीचं राजकारण चाललेलं होतं. ते राजकारण जातीपातीचं राजकारण न होता गिरीश भाऊंच्या सर्व जातीच्या लोकांनी निवडून दिलेलं आहे. त्याबद्दल सर्व जाती धर्मातील लोकांचं धन्यवाद करतो. जय श्रीराम. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.